नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर विभागाअंतर्गत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या पदाच्या कागदपत्र पडताळणीची यादी जाहीर झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण नागपूर विभागाअंतर्गत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या पदाची कागदपत्र पडताळणी यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची आणि त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यामध्ये बघा थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय आहे। त्यामध्ये पहिला पर्याय आलेला आहे बघा, अपर आयुक्त नागपूर, कागदपत्र पडताळणी पद वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक। कागदपत्र पडताळणीचं पद असणार आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक। तर या पदावर आपण क्लिक करून घेऊया आणि ही यादी डाउनलोड करून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी ही डाउनलोड झालेली आहे आणि ही यादी जी असणार आहे 8 ऑगस्ट 2025 रोजीची, म्हणजे आजच्याच तारखेची असणार आहे। बघा जाहीर सूचना काय दिलेली आहे ते आपण बघून घेऊया। तर बघा दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या संवर्गाकरिता लेखी परीक्षा IBPS मार्फत दिनांक 20, 21 व 22 एप्रिल 2025 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती। तर अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर विभागातील वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या संवर्गातील दिनांक 23/7/2025 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकरिता तर कधी बघा दिनांक दिलेला आहे 18/8/2025 व दिनांक 19/8/2025 रोजी सकाळी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास, गिरीपेठ, अमरावती रोड, नागपूर येथे उपस्थित राहायचे आहे। तसेच उमेदवारांची यादी जी असणार आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि सोबत कागदपत्र पडताळणी उमेदवारांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। बघा थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही विद्यार्थी कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे त्या विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या पदाकरिता कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी दिव्यांग प्रवर्गात अल्पदृष्टीसाठी 3 विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे। त्यानंतर पुन्हा दिव्यांग प्रवर्ग दुर्बलता यासाठी 3 विद्यार्थी, अनाथमध्ये 3 विद्यार्थी, त्याचबरोबर खुला प्रवर्गामध्ये किती विद्यार्थी, एकूण 20 विद्यार्थी खुला प्रवर्गामध्ये या ठिकाणी कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे। तर तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र पडताळणी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला गुणवत्ता यादीतील क्रमांक दिलेला आहे, उमेदवारांचे नाव दिलेले आहे, आसन क्रमांक दिलेला आहे आणि घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचे एकूण गुण, त्यापैकी तुम्हाला किती प्राप्त गुण मिळालेले आहे ते सुद्धा या यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ज्या प्रवर्गामधून फॉर्म भरलेला असेल त्या प्रवर्गामध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे। जे काही विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना 18/8 व 19/8/2025 रोजी कागदपत्र पडताळणीकरिता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही हे PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्या तारखेला किती वाजता उपस्थित राहायचं आहे ते संपूर्ण माहिती या PDF मध्ये बघून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।